8 मंदिरं, 8 कथा आणि एकच देव गणपती बाप्पा। महाराष्ट्राच्या हृदयात असलेली 8 शक्तिपीठ, जिथे प्रत्येक गणपती मागे एक अद्भुत कथा आहे। ही मंदिरं नैसर्गिकरित्या प्रकट झालेली आहेत। अष्टविनायक म्हणजे 8 स्वयंभू म्हणजे स्वतःहून प्रकट झालेली गणेश मंदिरं। अष्टविनायक हे एक धार्मिक सर्किट आहे। परंपरेनुसार याची सुरुवात मोरगाव पासून होते आणि शेवट सुद्धा मोरगावलाच होतो। या मोरगावच्या गणपतीला मयुरेश्वर असे म्हटले जाते। इथल्या गणपतीचे वाहन मोर आहे, म्हणून याला मयुरेश्वर हे नाव देण्यात आले। या गणपतीला शांती, समृद्धी, भरभराटीसाठी पूजले जाते। अष्टविनायक मधील दुसरा गणपती आहे सिद्धी म्हणजेच यश प्राप्त करणारा गणपती। यालाच आपण सिद्धिविनायक असे म्हणतो। सिद्धिटेकचा सिद्धिविनायक। ब्रह्मदेवाला इथे गणपतीने सिद्धी दिली होती। हे पुण्यापासून फक्त 110 किलोमीटर अंतरावर आहे। भक्ताच्या नावाने एकमेव असलेली गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर। अष्टविनायकातील तिसरे आणि भक्तांना प्रतिसाद देणारे क्षेत्र म्हणून पालीच्या बल्लाळेश्वरला ओळखले जाते। भक्तांची इच्छा पूर्ण करणारे क्षेत्र म्हणून महाडच्या वरद विनायकला पूजले जाते। इथे मूर्तीची सोंड सौम्य रूपाने डाव्या बाजूला आहे। वरदान मागितल्यानंतर नक्की फळ मिळतो अशी भक्तांची इथे दृढ श्रद्धा आहे। चिंता हरण करणारे, मानसिक शांतता देणारे आणि विवेक बुद्धीसाठी ओळखले जाणारे क्षेत्र म्हणजे थेऊरचा चिंतामणी। पुण्याच्या अगदी जवळ असलेले हे ठिकाण मानसिक स्थिरतेसाठी ओळखले जाते। असे म्हणतात ज्या ठिकाणी गणपतीचा जन्म झाला हे ठिकाण आहे लेण्याद्री। आई पार्वतीने इथे तप करून गणपतीला पुत्र रूपात प्राप्त केले। याला मातृत्व, प्रेम, संयमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। हा लेण्याद्रीचा गणपती डोंगरावर कोरून बांधण्यात आलेला आहे। आयुष्यात अनेक विघ्ने येतात, संकट दूर करणारे, कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी विघ्नेश्वर म्हणजेच ओझरच्या या गणपतीला पूजले जाते। विघ्नासूर राक्षसाचा इथे वध झाला होता, म्हणून याचे नाव विघ्नहर्ता असे ठेवण्यात आले। अष्टविनायकामध्ये सर्वात मोठी मूर्ती महागणपतीची आहे। रांजणगावचा हा गणपती महाशक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। संकटमोचन व रक्षण करणारा गणपती म्हणून या महागणपतीला पूजले जाते। हा आहे रांजणगावचा महागणपती। अष्टविनायक